जय जय रघुवीर समर्थ। बघा समर्थ म्हणतात की नकारात्मक राग आणि चिंता जर दूर करायची असेल तर एकच उपाय आहे, तो म्हणजे नामस्मरण। नामस्मरणामुळे आपल्यातील नकारात्मक विचार, आपल्यातील राग आणि आपल्यातील चिंता दूर होईल असं समर्थ आपल्याला ते सांगतात। बघा समर्थ म्हणतात की किती संत लोक या सृष्टीवर येऊन गेले, पण असं आपण कधी ऐकलं आहे का की संत लोकांना भरपूर राग आला आहे, संत लोकांनी इतर लोकांना मारलेला आहे किंवा इतर लोकांशी वाद घातलेला आहे, असं एका तरी कथेमध्ये किंवा एखाद्या तरी पुस्तकामध्ये, पुराणामध्ये लिहिले आहे का, असं समर्थ आपल्याला ते सांगतात। कारण म्हणूनच संत लोकांचं आजही नाव निघतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात। कारण संत लोकांच्या मुखामध्ये अखंड त्या परब्रह्माचं, त्या ईश्वराचं नाव येत होतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात। बघा समर्थ म्हणतात की संत वाल्मिक यांनी सुद्धा किती लोकांना मारलं होतं, पण ज्यावेळेस त्यांनी रामाचं नामस्मरण चालू केलं होतं त्यावेळेस बघा म्हणले समर्थ वाल्याचं सुद्धा वाल्मिक ऋषी झाले आणि लिहिता वाचता येत नसताना सुद्धा त्यांनी पूर्णपणे रामायण लिहिलं असं समर्थ आपल्याला ते सांगतात। आणि म्हणून समर्थ म्हणतात की जर आपलं चांगलं आचरण, चांगलं चरित्र आणि आपले उत्तम विचार आणि दुसऱ्याचं चांगलं करण्याची भावना असेल तर आपल्याला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात। बघा समर्थ म्हणतात की कंस मामाचं सुद्धा नामस्मरण नव्हतं, झालं तर हिरण्यकश्यपूचं सुद्धा नामस्मरण नव्हतं, कौरवांचं सुद्धा नामस्मरण नव्हतं आणि त्यामुळे त्यांची अधोगती झाली। त्यांच्यामध्ये भरपूर राग होता, नकारात्मक विचार होते, त्यांच्यामध्ये चिंता होती। आता शकुनी मामा याचं सुद्धा नामस्मरण नव्हतं, त्याच्यामध्ये द्वेष, मत्सर, तिरस्कार, चिंता, नकारात्मक विचार, राग हे भरभरून भरले होते म्हणले समर्थ। पण संत लोकांमध्ये असं काहीही नव्हतं, कारण संत लोकांचं चांगलं आचरण होतं, चांगलं चरित्र होतं, उत्तम विचार होते, दुसऱ्याचं चांगलं करण्याची भावना त्यांच्यामध्ये होती। म्हणून संत लोकांचा आजही जय जयकार होतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात। बघा समर्थ म्हणतात की जर आपण उत्तम आहार घेतला आणि कोणत्याही प्रकारचं व्यसन केलं नाही आणि उत्तमाचं जर आपण व्यायाम केला, उत्तम जर रोज आपण फिरायला गेलो तर आपलं आरोग्य ही उत्तमच राहणार आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात। बघा समर्थ म्हणतात की जनाबाईने ज्यावेळेस शेणीच्या गौऱ्या टाकत होती त्यावेळेस सुद्धा ती नामस्मरण करत गौऱ्या टाकत होती। बघा म्हणले समर्थ त्या शेणीच्या गौऱ्यातून सुद्धा विठ्ठल 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 असं नामस्मरण येत होतं। बघा म्हणले समर्थ नामाचा महिमा। ज्यावेळेस संत तुकारामांच्या गाथा ह्या पाण्यात टाकण्यात आल्या त्यावेळेस सुद्धा संत तुकारामांनी विठ्ठलाला अंतःकरणातून निवेदन ठेवलं, हे विठ्ठला, हे परब्रह्मा, जर ह्या गाथा मी अंतःकरणातून लिहिल्या आहेत आणि माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे, या गाथा पाण्यामध्ये भिजू देऊ नकोस। त्यावेळेस बघा म्हणले समर्थ त्या गाथा सुद्धा पाण्यामध्ये तरंगू लागल्या आणि ज्या लोकांनी त्या गाथा पाण्यात टाकल्या ते सुद्धा आश्चर्य होऊन पाहू लागले असं समर्थ आपल्याला ते सांगतात। आणि म्हणून समर्थ म्हणतात की नामाचा महिमा भरपूर आहे। बघा ज्यावेळेस द्रौपदीवर सुद्धा संकट आले, 5 पांडव समोर असताना सुद्धा, 5 पती समोर असताना सुद्धा तिच्या मदतीला एकही पती धावून आला नाही, पण तिच्या मदतीला श्रीकृष्ण मात्र धावून आले। कारण अंतःकरणातून तिने श्रीकृष्णाचं नामस्मरण चालू केलं आणि मग मात्र श्रीकृष्ण तिच्या मदतीला धावून आले असं समर्थ आपल्याला ते सांगतात। बघा समर्थ म्हणतात की नामाचा महिमा भरपूर आहे। संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा लोकांना भिंती चालवून दाखवल्या, रेड्याच्या मुखातून वेद म्हणून दाखवले। नामाचा महिमा भरपूर आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात। आणि बघा समर्थ म्हणतात की भक्त पुंडलिक आई वडिलांची सेवा करत होता, विठ्ठलाचं नामस्मरण करत होता आणि त्यामुळेच विठ्ठल हे त्याला साक्षात दर्शन द्यायला आले असं समर्थ आपल्याला ते सांगतात। आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब परब्रह्माकडे असतो, एक सेकंदाचा हिशोब परब्रह्माकडे असतो आणि आपण एखादं कर्म केलं आणि कोणी बघितलंच नाही असं म्हणूच नका म्हणले समर्थ। कारण अंतरीचा आत्मा म्हणजे CCTV कॅमेरा आहे, तो सर्व काही कर्माचा लेखाजोखा तो बघतच असतो। बाहेरील CCTV कॅमेरा लाईट गेल्यावर बंद पडतात, पण अंतरीचा आत्मा म्हणजे CCTV कॅमेरा मृत्यूनंतरच बंद पडतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात। आणि म्हणून समर्थ म्हणतात की नामस्मरणामुळेच आपल्यातील नकारात्मक विचार, आपल्यातील राग, आपल्यातील चिंता ही दूर होते असं समर्थ आपल्याला ते सांगतात। बघा म्हणले समर्थ संत एकनाथ महाराज
पण ज्यावेळेस संत एकनाथ महाराजांना त्या ब्राह्मणाने 108 वेळा थुकले, त्यावेळेस सुद्धा संत एकनाथ महाराजांना कोणत्याही प्रकारचा राग आला नाही, कारण त्यांच्याकडे अखंड विठ्ठलाचं नामस्मरण होतं आणि सकारात्मक विचार होते. म्हणून समर्थ म्हणतात की नकारात्मक विचार आणि राग आणि चिंता जर आपल्याकडे भरपूर असेल तर त्यावर एकच उपाय, ते म्हणजे नामस्मरण आहे, असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. बघा, समर्थ आपल्याला छोटासा असा बोध सांगतात. समर्थ म्हणतात की एका आश्रमामध्ये 3 चोर लपण्यासाठी गेले होते, कारण त्यांच्या पाठीमागे पोलीस लागले होते. पण ज्यावेळेस ते 3 चोर आश्रमामध्ये गेले होते, त्यावेळेस त्या 3 चोरांच्या स्वभावामध्ये खूप बदल झाला, कारण आश्रमामध्ये अखंड नामस्मरण चालू होतं. स्वयंपाक करताना सुद्धा शिष्य नामस्मरण करत होते. गुरुदेव सर्व शिष्यांना नामस्मरणाचा महिमा सांगत होते. त्यावेळेस मात्र त्या 3 चोरांमध्ये खूप बदल झाला. पण ज्यावेळेस ते पोलीस निघून गेले, त्यावेळेस मात्र ते 3 चोर आश्रमामध्ये गुरुदेवांच्या समोर आले. गुरुदेवांनी त्यांना चोर म्हटलं नाही, तर हे माझे नवीन शिष्य आहेत असं बाकीच्या शिष्यांना त्यांची ओळख पटवून दिली. त्यावेळेस मात्र त्या चोरांना कळेना की आपण गुरुदेवांना ओळखतही नाही, गुरुदेव आपल्यालाही ओळखत नाही, तरीही त्यांनी आपली ओळख शिष्य म्हणून दिली. याचा अर्थ आपणही आता उत्तमाचं वागलं पाहिजे. पण ज्यावेळेस त्या आश्रमामध्ये भरपूर दानशूर लोक दान करण्यासाठी येत होते, एक व्यापारी सुद्धा त्या आश्रमामध्ये 100 सोन्याच्या मोहरा घेऊन आला होता. त्यावेळेस गुरुदेवांकडे त्या 100 सोन्याच्या मोहरा त्या शेठजींनी त्या गुरुदेवांना दिल्या आणि तेथून ते शेठजी निघून गेले. त्यावेळेस गुरुदेवांनी त्या 100 सोन्याच्या मोहरा त्या नवीन 3 शिष्यांना म्हणजे त्या चोरांना त्यात 100 सोन्याच्या मोहरा वाटून दिल्या. आणि मग मात्र त्या चोरांना खूप आनंद झाला आणि ते म्हणू लागले की चोरी करून आपल्याला एवढं धन कधी मिळालं नाही, पण आश्रमामध्ये आल्यानंतर आपल्याला मान सन्मान मिळाला, आपल्याला धन मिळालं, आपल्याला गुरुदेवांनी शिष्य म्हणून आपल्याला एक पदवी दिली, आपलं किती उत्तमच झालंय. आणि आता इथून पुढे आपण आपल्या गुरुदेवांचंच ऐकायचं आणि त्यांचे शिष्य बनूनच राहायचं. बघा म्हणले समर्थ, नामस्मरणाचा महिमा. त्या आश्रमामध्ये अखंड नामस्मरण चालू होतं. गुरुदेवांचं आचरण उत्तमाचं होतं, सगळ्यांचे विचार उत्तमाचे होते, स्वयंपाक सुद्धा अखंड नामस्मरण करत होते. आणि त्यामुळे त्या 3 चोरांमध्ये सुद्धा आमूलाग्र बदल घडला आणि त्या 3 चोरांमध्ये सुद्धा उत्तमाचा बदल घडला. त्यांच्यामधील नकारात्मक विचार, त्यांच्यामधील राग, त्यांच्यामधील चिंता पूर्णपणे दूर झाली आणि त्यांचा संसारही उत्तमाचा चालू लागला. मग समर्थ म्हणतात की या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की नामस्मरणामुळे किती जरी वाईट कर्माचा मनुष्य असेल तर तो सुद्धा सुधारतो, असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की जर आपल्या आयुष्यामध्ये जर सतत नकारात्मक विचार येत असतील, सतत राग येत असेल, सतत जर चिंता येत असेल, तर आपण एकच उपाय करायचा, अखंड त्या भगवंताचं, त्या ईश्वराचं नामस्मरण करायचं, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की नामस्मरणामुळे अशक्य गोष्टीही शक्य होतात. फक्त ते नामस्मरण आपल्याला अंतःकरणातून आणि भगवंतावर पूर्णपणे विश्वास ठेवूनच करता आलं पाहिजे, असं समर्थांनी आपल्याला इथे समजावून सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू.